सन्माननीय सोमनाथजी खाडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम सर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. द व्हॉइस ऑफ शहापूर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट अर्थात सन्माननीय सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. वाईट बॉल. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर, आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचबरोबर मनीष सर आजच्या रात्रीमध्ये आम्हाला साथ देत आहेत आणि पहिल्या रात्रीपासनं रात्री के यात्री तुषारजी शिंदे सर, आपलं सुद्धा मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. अजून एक नवीन कहाणी मैदानात सुरू झाली आहे. 4 षटकांची मॅच. एका बाजून वांगणी आणि त्यांना फाईट करतायत टीम चिंचवली वाडी. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला चालू झालाय. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय. मात्र निश्चितच आपण पाहाल तर यष्टीरक्षकानं कलेक्ट करत असताना हा डॉट. 3 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव आली आहे. वैभवशाली गोलंदाजी तुम्ही पाहताय. 4 षटकांचा सामना द्वितीय फेरीला सुरुवात झाली. हा सामना तुम्ही पाहताय. एका संघाला परास्त केलं चिंचवली वाडी आणि SP वांगणी या टीमनं आणि निश्चित मैदानावरती उतरलेत. बिनबाद धावफलकावरती 1 धाव वीरेश आणि सुशांत. यावेळेस फटका चांगला आहे, जबरदस्त प्रहार. पॉइंट आणि कव्हरची दरी भेदलीये. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर वेगानं रवाना. चौकार. फुलटस घेऊन खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर धावतोय, पकडण्यात अपयशी. फटका दमदार. धावा मिळतील 6. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंचांचा इशारा थोडासा आपल्याला करेक्ट होतोय. चौकार येतोय. 4 धावांची मदत. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 15 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकात वीरेशनं ठोकल्या थांबा 2 मिनिटं करेक्शन होतंय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 5 चेंडू 9 धावा. स्कोरबोर्ड वरती आपण करेक्शन करतो आहोत. SP वांगणी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 9 धावा धावफलकावर. इथे ओव्हरपिच मिळाला आहे. फटका चांगला आहे. या घ्या 6 धावा. धावफलकावर येत आहेत 15. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. स्कोरबोर्ड वर 15 धावा. जबरदस्त बॅटिंग. MS अतिशय सुंदर संगीत, सुगम संगीत आपण ऐकताय. गोरेगावकरांचं दमदार आयोजनाचं हे टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 15 धावा धावफलकावरती. फलंदाजी करतायत SP वांगणी. सलामीची जोडी अजूनही आपण पाहिलं तर अबाधित खेळतायत. पहिल्या षटकात 15 धावा त्यांनी कुठून काढल्या. चिंचवली वाडी विथ द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.
टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इथे आपण पाहताय फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. इथून रोखावं लागेल, थांबवावं लागेल, आवरावं लागेल, सावरावं लागेल. घोडदौड दौड आपण पाहिली तर वेगानं चालली आहे. त्यांना निश्चितच इथून आळा घालावा लागेल, ब्रेक लावावा लागेल. चारही बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि या गर्दीच्या साक्षीनं चाललेला हा सामना. स्ट्राईक वरती सुशांत आलाय, या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. ओव्हर नंबर 2 पहिलाच बॉल फुलटोज मिळालाय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं आणि आपण पाहताय लॉंग ऑफला फिल्डर आहे, चेंडूला पकडेल. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही पाहिलाय. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 16 वरती जाऊन पोहोचलं. 16 ऑन बोर्ड विदाउट लॉस. बिनबाद 16 धावा धावफलकावर. विरेश आणि सुशांत ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. एक षटक फेकलंय, एक चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर आहेत बिनबाद 16. गोलंदाज सुरेश आलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात केली आहे. 4 षटकांचा हा सामना. द्वितीय फेरीला सुरुवात झाली. दमदार खेळ तुम्ही पाहताय. आजच्या रात्रीमध्ये दर्जेदार हा सोहळा. निश्चित आपण पाहाल तर गोरेगावकरांचं दमदार आयोजन. उमर 11 गोरेगाव हा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये तुम्ही आज अगदी लेट नाईट मध्ये पाहणार आहात. इथे जागेवरनं टोलावलाय चेंडू हवेत. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ अडवण्यात यशस्वी झालेत. पकडून फेकतील. दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय दर्जेदार हा संपूर्ण सोहळा तुम्ही पाहताय. थंडीचे दिवस आहेत. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटचा अतिशय रम्य सोहळा चाललाय. क्रिकेटचा सीझन, त्याचबरोबर यात्रा महोत्सवचा सीझन चालू आहे. मशाला यात्रा सुद्धा चालू आहे. तिकडं जेवढी गर्दी नसेल मित्रांनो, त्याच्याहून जास्त गर्दी कदाचित गोरेगावच्या या मैदानावरती. उपस्थित सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. इथे समोरच्या दिशेला खेळतायत. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. वाईडिश लॉंगॉनला जातोय. चेंडू त्या ठिकाणी अडवलाय, फेकलाय आणि निश्चित आपण पाहाल तर इथे एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. कारण मशामध्ये तुम्ही जाल तर रात्री 11 नंतर मित्रांनो जाऊ नका. त्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर संपूर्ण बाजार लवकर बंद करतायत. हल्ली भरपूर सारे रिस्ट्रिक्शन आलेत. तिथं गर्दी नसेल, मात्र इथे तुम्हाला आनंद लुटायला मिळेल. क्रिकेटचं मैदान म्हटलं म्हणजे आनंद लुटण्याची जागा मित्रांनो. घरी तुमचं बायकोशी भांडण झालं असेल, भांडण विसरा, मैदानावर या, एन्जॉय करा. तरुण मित्रांना सुद्धा सल्ला असेल, चर्चा होत राहील. फटका दमदार. सुशांत गायकवाड ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका, षटकार. साहेबाच्या बोबेरे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने हे दमदार दर्जेदार आयोजन गेली कित्येक वर्ष तुम्ही पाहताय. क्रिकेटच्या मैदानावरती या, आयुष्यातलं सर्व दुःख विसरा आणि क्रिकेटचा आनंद लुटा. मी मगाशीच म्हटलं, घरी बायकोशी भांडण झालं असेल, इथं या, आनंद लुटा. गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाला असेल, दुःख विसरा, मैदानावरती या, आनंद लुटा. कुठल्याही धंद्यामध्ये तुम्हाला अडचण आली असेल, तिथलं दुःख तिथंच विसरा, मैदानावर या, मॅच पहा, आनंदी व्हा. फटका चांगला आहे, सीमारेषेवरती अडवण्यात यशस्वी झालाय. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले, त्या ठिकाणी सुटलाय. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्ही आम्ही सर्वांनी नितांत प्रेम केलेला हा खेळ, अगदी लहान वयापासनं ज्या वेळेला मुलाला चालायला सुरुवात होते, चालायला लागतो, तो क्रिकेटच्या खेळाच्या प्रेमात पडलेला असतो. ये जिंदगी तो बेवफा है दोस्तों, ये एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, वही प्यार से गले लगाएगी. मैदानाच्या आतमध्ये या आणि निश्चित क्रिकेटचा आनंद लुटा. इथे बॅटची एज विकेटच्या मागे, विकेट किपरनं चूक केली आणि त्यानंतर या चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर तब्बल बिनबाद 31 धावा. SP वांगणी हा संघ मैदानावर तुम्ही पाहताय. दुःखातून सावरलेला हा संघ आहे, संकटातून सावरलेला हा संघ आहे. निश्चितच संकटातून तो सावरला, त्यानंतर मैदानावरती आला.
जबरदस्त कामगिरी आपण पाहताय पार पाडत आहेत. सुशांतच्या बॅटमधनं 13 धावा आल्यात आणि विरेश तर मात्र खतरा बनून उभा राहिलाय. 17 धावा नॉट आउट तो खेळतोय. 2 षटकं संपली आहेत, धावफलकावर बनवल्यात 31 धावा बिनबाद. मान्यवर मदनजी पटेल साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. माज इसा मेडिकलचे सर्वेसर्वा मान्यवर मदनभाई पटेल आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. षटक क्रमांक 2 संपलंय, धावफलकावरती आहेत 31 धावा बिनबाद. विरेश आणि सुशांत बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड विरेश इथे ओव्हरपिच मिळालाय, फटका फसलाय. झेलची सुवर्ण संधी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. हा झेल टिपला आणि फलंदाज विरेशचा खेळ संपला. डीजे एमएस, इस क्रिकेट की मस्ती अफसाने हजारो है. क्रिकेटच्या मैदानावर चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. निश्चित या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी आपण मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. निश्चितच क्रिकेटवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी, या सर्व मंडळीचं आपण मनापासून स्वागत करूया. मॅच ऑन आहे. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली, कमबॅक केले. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी शरदच्या खांद्यावर. इथे सुद्धा मिस टायमिंग, चेंडू जातोय त्या ठिकाणी पॉइंटचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडले, फेकले. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येईल, धावफलकावर जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 32 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय ओमसाई एमटीसी वाहिनीच्या अगदी टीव्ही स्क्रीनवरती. धावफलकावर पाहायला मिळत आहेत 32 धावा. चिंचवली वाडी टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आहे. कमबॅकची त्यांना गरज आहे, कारण 2 षटकामध्ये धावा भरपूर आल्यात. शरदनं सुरुवात केली आहे, पंच देण्यासाठी तो तयार आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती सुशांत आलाय, सुशांत गायकवाड. इथे फटका खेळतोय. निश्चितच 2 फिल्डरची दरी तो भेदण्याचा प्रयत्न करतो, यशस्वी झालाय सुशांत गायकवाड. ब्रँड इज ब्रँड. चेंडू सीमा पार, चौकार. हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलंय. 36. सुशांत गायकवाड मगाच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, सुरुवातीला तो शांत राहिला. निश्चित आपण पाहिलं, त्यानंतर तो थोडासा आक्रमक झाला. इथे सुद्धा फटका खेळलाय, चेंडू हवे, जेलची संधी, पकडा कॅच. सुशांत गायकवाड इथून मैदान सोडेल. झेल टिपला आणि सुशांतचा खेळ संपला. धक्का मिळाला आहे, फार मोठा धक्का दिलाय. नॉकआउट पंच देण्यासाठी शरद आलाय आणि शरदनं इथं सुशांतला परत पाठवलंय. विकेट मिळवलीये, चांगली गोलंदाजी तो करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यानं टिपल्यात. धावफलकावर 36 धावा. स्कोरबोर्ड जरूर आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं सजवलंय, मात्र त्यांना बॅकफुटला पाठवण्याची ताकद चिंचवली वाडी संघ सुद्धा ठेवतोय. शरदनं दुसरी विकेट मिळवली आहे. 2 बाद 36 धावा धावफलकावरती.
अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश होतंय. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 36 धावा धावफलकावरती. एका बाजूनं शहबाज चाचांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूनं अहमद भाई या संपूर्ण या टुर्नामेंटची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन गेली कित्येक वर्ष या परिसरातील आणि गावातील क्रिकेटला आणि क्रिकेटच्या खेळाडूंना मानाचं हक्काचं व्यासपीठ ते निर्माण करून देत आहेत. आज त्यांच्या संपूर्ण मेहनतीला यश मिळालंय, कारण उमर 11 गोरेगाव हा संघ कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय. आजच्या रात्रीत खेळताना पाहायला मिळेल. निश्चित आपण पाहाल तर क्रिकेटची ही संपूर्ण मेजबानी इथे झेलची सुवर्ण संधी. झेल सुटलाय मित्रांनो, ज्या झेल सुटलाय त्यानंतर आपण पाहाल तर जितका हा झेल कठीण आहे त्याहूनही जास्त कठीण आहे क्रिकेटची टुर्नामेंट भरवणं. क्रिकेटची टुर्नामेंट अरेंज करणं. या संपूर्ण परिसराचा तुम्ही विचार करत असाल तर रात्रकालीन स्पर्धा करणं मित्रांनो कुणाच्याही बसकी बात नाहीये. शहबाज चाचांचं आणि अहमद भाईचं फार मोठं मोलाचं योगदान आणि दिवस रात्रीची मेहनत या ठिकाणी आपण पाहताय आणि ही मेहनत आज फळास येताना पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष यशस्वी स्पर्धा या मैदानावरती होत आहेत. 3 षटकं संपली आहेत. 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करतायत SP वांगणी. शेवटचा अंतिम षटक इथून चालू होईल. 38 धावा धावफलकावरती. क्रिकेटवरती आपल्या सर्वांचं नितांत प्रेम राहिलंय. निश्चितच आपण पाहताय क्रिकेटच्या मैदानाच्या चारही बाजूला हौशे नवशे गौशे सगळे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या रात्रीला ज्याचं क्रिकेटवर प्रेम आहे तो सुद्धा इथे येईल. ज्याचं एखाद्या खेळाडूवरती प्रेम आहे तो इथे येईल. ज्याचं आयोजकांवरती प्रेम आहे तो सुद्धा इथे येईल. सर्वांचं स्वागत केलंय. फटका चांगला आहे. सीमारेषेच्या जवळ मिड विकेटला पकडलं, फेकलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पकडणं गरजेचं होतं. सीमारेषेवरनं थ्रो चांगला आला होता. तिथं विकेट किपरनं थोडंसं फंबल झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहताय 3री धाव कंप्लीट झाली. ही 3 धावाची मेजबानी पाहायला मिळते. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 41 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 12.95 चा करंट रन रेट तुम्ही पाहताय. चांगल्या पद्धतीने इथं डाव सावरलाय. निश्चित आपण मगाशी चर्चा करत होतो क्रिकेटच्या मैदानावरती सर्व प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. एखाद्या अंपायरच्या अंपायरिंग पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. एखाद्या चांगल्या समालोचकाचं समालोचन ऐकण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. निश्चित आपण पाहताय तर DJ MS संगीत कोणाला आवडलं त्यासाठी काही प्रेक्षक येत आहेत. काही प्रेक्षक ओमसाई MTC लाईव्हच्या प्रेक्षेपण कोण करतं आणि त्यांची ऑफिशियल टीम कोण आहे त्यांना भेटण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. या सर्व आलेल्या हौशे गौशे नवशे सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तिथे मैदानामध्ये बॅट्समनला काय पाहिजे? पाणी पाहिजे. ओके, मैदानात पाणी द्या. ओके, ही इज ओके. ठीक आहे, चला. दोघंही निश्चितच सुमंगल आहेत. दोघांनाही शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4. इथे फुलटोस घेऊन खेळलाय. फटका चांगला आहे. फील्डर त्या ठिकाणी आहे. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई सीधी गेम सीमा रेखा के बाहर. 6 रन. थर्ड अंपायर फील्डिंग टीम रिव्ह्यू. बॉलर वरती ऍक्शन वरती संशय आहे. ओके, गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. 3रे पंच या ठिकाणी येतील. सर टाकलाय तो चेंडू चेक करायचा आहे का की नेक्स्ट बॉल? ओके, नेक्स्ट बॉल चेक करायचा आहे. ओके, 3रे पंच आम्हाला जोडले जात आहेत आमचे फिरोज खान सर. इथे सुद्धा फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न तो करेल. झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतलाय. ही इज गॉन. फलंदाज जुनैद आउट.
मच अदनान भाई. क्रिकेटचं हे मैदान धावफलकावर 47 धावा जरूर बनतायत. दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा येत आहेत. इथं क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर तुम्ही काहीच प्रिडिक्शन करू शकणार नाहीयेत. चारी बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहतायत. अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज MTC लाईव्हचं, ओमसाई MTC लाईव्हचं मनापासून कौतुक. DJ MS चं कौतुक, सर्व ऑफिशियल टीमचं कौतुक तुम्ही करताय. निश्चितच चारी बाजूला प्रेक्षक राजा उपस्थित आहे. हा प्रेक्षक राजा कशासाठी आलेला असतो? फक्त एक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी. निश्चित आपण पाहताय क्रिकेटवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी. म्हातारे होईपर्यंत तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करणार असा हा खेळ. इथे चांगला चेंडू टाकलाय. टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला. धावण्याचा प्रयत्न. इथे लगेच वनवा लागलाय. फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीयेत. पाठोपाठ अजून एक फलंदाज गारद. वन मोर गॉन. पाशाने आणि शीळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पाशाने आणि शीळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. लास्ट ओव्हर, शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना इथे ऑन साइडला मिड विकेटला खेळलेला फटका फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल. दुसऱ्या धावेसाठी आले. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 4, 49 धावा धावफलकावरती. 4 बाद 49 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. राजू गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. एक विकेट त्याला मिळाली आहे. 11 धावा जरूर खर्च केल्यात. 49 धावा धावफलकावरती आहेत. वांगणी संघाची धावसंख्या. लास्ट बॉल. राजू गोलंदाजी मार्क वरती. राजू बन गए जंटलमॅन. चांगला चेंडू त्यानं टाकलाय. हा चेंडू आपण पाहताय तर एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केली आहे. हुशार यष्टी रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यष्टी रक्षक रामदास त्या ठिकाणी आणि विकेट त्यानं मिळवली आहे. षटक क्रमांक 4 ची समाप्ती या ठिकाणी होतीये. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती तुम्ही पाहायला गेले तर तुम्हाला पाहायला मिळत आहेत 50 धावा आणि 51 धावांचं कडवं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना बनवाव्या लागतील 51 धावा. चिंचवली वाडी हा संघ मैदानात बनवेल का? चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शीळ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम पाशाने. पाशाने आणि शील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित आहात. दोघांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. टॉस केला जाईल. या थोडं लवकर या. झटपट पटापट या. टॉस साठी या. इथे टॉस केला जाईल. आपण चहासाठी आपल्याला वेळ आज फार कमी मिळेल. टॉसचा कॉइन द्या. अखिलभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. त्याचबरोबर साजिद गाजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. त्यांचा ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. एका बाजूने आपण पाहताय शीळ आणि दुसऱ्या बाजूनं पाशाने. या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल आपण टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. शीळ संघानं टॉस जिंकलाय. पाशाने टीमनं टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. पाशाने टीमचा टॉस आहे. मित्रा काय निर्णय घेशील? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय. अगदी आपण पाहताय मध्यरात्र उलटून चालली आहे. रात्री आपण आहात. निश्चित सर्व प्रेक्षक राजा आहे. तुझ्या टीमच्या पाठीमागे सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक तुमचे फॅन्स इथनं मॅच पाहतायत, गावातनं मॅच पाहतायत. त्यांच्यासाठी काय सांगशील? काय नाही, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. फॅनसाठी चांगलं खेळण्याचा प्रयत्न कराल. 4 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? रात्रीची वेळ आहे. विशेष प्रश्न तुला असणार आहे की बॅटिंग घेण्यामागचं कारण काय? काय नाही, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कारण त्यांना चेसिंगला जरा तो वीक पॉईंट आहे त्यांचा, म्हणून आम्ही बॅटिंगचा डिसिजन घेतला पहिले. नक्कीच नक्कीच. या वर्षीच्या हंगामात समोरची शील टीम आहे, त्यांच्याशी मॅच झाली आहे का? एक पण मॅच नाही. नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. टॉस जिंकलाय पाशाने टीमनं आणि त्यानं बॅटिंग स्वीकारली आहे. भावा निश्चित तुला फिल्डिंग करायची. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो.
फिल्डिंग करणार होता, म्हणजे दोन्ही कॅप्टनला अगदी हवं ते मिळालेलं आहे. 4 षटकांची मॅच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक आपुलकीचा प्रश्न तुला असणार आहे भावा. इथं आलास, गोरेगावकरांचं आणि उमर 11 गोरेगावचं आयोजन तुला कसं वाटलं? आणि प्रेक्षक राजा मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुद्धा हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित आहे. तुझी मॅच पाहण्यासाठी, तुझ्या संघाची मॅच पाहण्यासाठी तुझ्या गावकरी उपस्थित आहेत. निश्चित युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेले असतील, त्यांच्यासाठी काय सांगशील? नक्कीच भरपूर सपोर्ट असतो इथे क्राऊडचा वगैरे, आणि मॅच खेळायला मजा येते. आम्ही दर वर्ष म्हणजे आतुरतेने वाट बघत असतो की गोरेगावची टुर्नामेंट कधी येते. जरूर जरूर, चांगले खेळ यशस्वी व्हा. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आली आहे, पाषाण टीमनं टॉस जिंकलाय, बॅटिंग स्वीकारली आहे आणि नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला शिल्ड संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच कडे जाऊया, ज्या ठिकाणी चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगला आपण सुरुवात करत आहोत आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल, जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी ऑन पब्लिक डिमांड यावर्षी अगदी कमी वेळामध्ये झटपट पटापट आपल्या सर्वांचा लाडका आवाज आपल्यासोबत जोडला जातोय. मनीषजी बागळे सर आम्हाला या ठिकाणी जॉईन करतील. तत्पूर्वी आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी टार्गेट या ठिकाणी सेट झाले. 50 बनवल्यात, 51चा पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आपण पाहताय एका बाजूनं अनंता आणि दुसऱ्या बाजूनं राम. चेक. तर पाषाणी संघाला सोनू अग्गेविला यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा असतील आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल उडवलाय काऊ फेजला, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. सुरुवात चांगली झाली आहे आणि इथे आपण पाहतोय पहिलाच बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे, षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच सोमनाथ. तर मजा येणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, आणखी एक लॉफ्ट, आणखी एक उडवलाय. बॉल चाललाय सीमेरेषेच्या बाहेर, जाताना ग्वाही देतोय बॉल चाललाय कसा. तर प्रेक्षकांनी साथ दिली ना तर मात्र आणखी मजा येईल. बॉल चाललाय अगदी झटपट पटापट, आलाय षटकार. बॅटिंग करतोय आणि फक्त बॅटिंग करत नाहीये. 51 धावेचं लक्ष अनंताला कुणीतरी सांगितलंय की 51चं नाही, 61चं, 61 नाही, 71चं आहे, 81 आहे असं कदाचित सांगितलंय अनंताला, असं वाटतंय. कारण पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी 2 षटकार लगावलेत. आणखी एक शॉट बॉल, यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली, स्कोअर करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये, चेस सुरू आहे, चेस सुरू आहे. 1-2 खेळाडूची चेस सुरू आहे, फेकी होते आणि तोपर्यंत आपण पाहतोय तर धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे आणि धावा आता धावफलकावरती 14 या आकड्यावरती गेल्यात. 51 धावेचं लक्ष आहे, त्याचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. असेल 51चं पाठलाग, पण त्या पाठलाग करत असताना आम्ही देखील अगदी लवकरात लवकर आयोजकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धावा लवकर चेस होतील की काय, पण तेवढंच तुल्यबळ वांगणी संघाई पाहायला मिळतोय. आणखी एक शॉट बॉल, बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता आणि विकेट. आता दुसऱ्या दिशेचे प्रेक्षकही बोलू लागलेत. आणखी एक विकेट गेलेली आहे, ही पहिलीच गेली आहे. अनंता बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर दुहेरी धावेचा फटका आणि पुन्हा एकदा त्याच लाईन आणि त्याच लाईन वरती एक चांगला बॉल हाता आला. माझ्यासोबतच कमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश ठाकूर सर देखील जोडल्या गेलेत आणि आता तुम्हाला खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. कारण 51 धावेचं लक्ष, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि विकेटही मिळाली. कमबॅकचा खेळ आहे. यस, अक्सर कहा जाता है कि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल ये क्रिकेट का है. और जिस तरह से आपने देखा पहले 2 गेंदों पर बड़े हिट आए, लेकिन उसके बाद वहां पर गेंदबाज ने कहा कि मैं भी दमखम रखता हूं. उबैद नामक इस गेंदबाज ने पिछले मुकाबले में क्या शानदार गेंदबाजी की थी.
बहुत ही शानदार शानदार नफीतुली असरदार गेंदबाजी इसने की थी, उसके खिलाफ आक्रमण किया है। अक्सर मनीष सर कहा जाता है कि सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी, और सेनापति पर वार कर दिया था पहले 2 गेंदों पर। आणि पलटवाराचा हा खऱ्या अर्थाने खेळ आहे ना मित्रा क्रिकेटचा, कारण इथे पलटवार केले जातात आणि पलटवार खूप चांगला उभेतनी देखील केला, विकेट मिळाली आहे। हो पुढचा बॉल, आता बघा ही संयमता तुम्हाला पाहायला मिळते। आनंदची विकेट गेली, त्यानंतर टीमनी बघितलं, चाच पडलं की आता इथून आपल्याला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये। बॉलर आग उगवणारी गोलंदाजी करतोय, आता थोडेसे संयम, धैर्य, एकाग्रता, अनुशासन याची गरज आहे, आणि ते सगळं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अगदी शेवटच्या क्षणाला पुश केलं, पुश करो खुश रहो, एक मिळाली आहे। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 15 रन फिलहाल स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद अभी भी शेष, 51 का लक्ष्य, और ऐसी शुरुआत यदि आपकी टीम को मिले। यस, लाइट्स ऑन करिए, ऑफ करिए प्लीज, हेडलाइट जो, यस थैंक यू सो मच। उन दर्शकों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। चौथे मुकाबले की ओर, आखिरी गेंद, उबे तैयार, ऑन साइड पर लॉक करना चाह रहे थे, बड़ी अपील, लेकिन अंपायर देखिए कह रहे कि गेंद और बल्ले का संपर्क नहीं। आप स्क्वायर लेग अंपायर के पास क्यों जा रहे हो भाई? रोगे, गिड़गिड़ाओगे उनके सामने, सो जाओगे, फिर भी वो कुछ यहाँ पर कहेंगे नहीं, क्योंकि कॉट बिहाइंड द विकेट, ये डिसीजन देना पूरी तरह से मेन अंपायर के हाथों में होता है। पहले ओवर का खेल समाप्त, 15 रन 1 विकेट के नुकसान पर। आणि त्याचबरोबरीने जर आवश्यकता असली तर मात्र ते डिस्कशन केलं जातं आणि त्यानंतर तो निर्णय घेतला जातो। पण प्रथमेश सर, क्रिकेटचा खेळ पाहणं कसा आहे, 30 यार्डच्या आतमधले खेळाडू जे तैनात आहेत ते अपील करतात, मान्य आहे, त्यांना कदाचित आवाज आलाय नाही आलाय या गोष्टीची पाहणी झाली असेल, पण डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन वरचा खेळाडू तो कशी अपील करू शकतोय? तो यासाठी अपील करू शकतोय कारण हा खेळ सांघिकतेचा आहे, हा एकत्रित खेळला जाणारा, एका गावासाठी खेळला जाणारा, त्या नावासाठी खेळला जाणारा, त्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ आहे। यस, देखिए स्क्रीन पर आप देख सकते हाई क्वालिटी परफ्यूम कलेक्शन अल आयन, जो आप शायद देखकर ये चीजें आप महसूस नहीं कर सकते, उसके लिए आपको विजिट करना होगा। प्रीमियम स्टोर है गोरेगांव पर, आकर एक बार शॉप विजिट करिए, जो कुछ ही दिनों में आपके लिए यहाँ पर अवेलेबल किया जाएगा। बेस्ट क्वालिटी परफ्यूम और साथ ही साथ अत्तर, जैसे मैंने कहा था हमारे अखिल भाई, ओ हो ऑन साइड पर फील्डर थे, वहां पर थोड़ी सी गड़बड़ हो गई भाई, बॉडी स्ट्रेच की थी, जंप किया था एट द मोमेंट, और वहां से गेंद लपकने का प्रयास किया था, लेकिन केवल मिलेंगे 2 रन, लेकिन मैं कहूंगा कि 4 रन बचाए फील्डर ने। खूप चांगली फिल्डिंग केली आहे, 2 धावा वाचव। अगदी आपण पहिल्या 2 बॉलचा खेळ पाहिलात ना, बाउंड्री चेक करूया का सर? ओके, बाउंड्री चेक करूयात। चला, तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत आणि सुसज्जित आमचे तिसरे अंपायर ओमसाई MTC नेट, त्यासोबतच स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह, या दोघांचे संयुक्त विद्यमानाने, प्रथमेश सर जॉईंट व्हेंचर आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही संपूर्ण स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्याचा प्रयत्न केलाय। फक्त काय डिसिजन आहे? सेफ आहे सर, सेफ आहे। बॉल ग्राउंडेड आहे, ग्राउंडच्या आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न राहिला। खूप चांगला प्रयत्न पाहतो, ऍक्शन रिप्ले, ज्यावरती नक्कीच प्रथमेश सरांनी सांगितलं की जरूर थोडीशी गडबड झाली, पण तरी देखील ती उसळी, ती घेतलेली जंप, आणि त्यामुळे 4 धावा वाचवण्यातही आलेल्या आहेत। 4 धावा सेव्ह झाल्यात, धावफलकावरती 2च फक्त ऍड केल्या जातील। 17 ऑन द बोर्ड। हो, हा फुल टॉस बीमर आणि नो बॉल पंचांनी त्वरित घोषित केलेला आहे। बॅक ऑफ द हँड फेकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी, अगदी शेवटच्या क्षणाला हाताची शैली चेंज करत असताना स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो बॉल फसला। दुर्वेश, त्यांनी आणखी एक छोटीशी चूक केली आहे। पहिला बॉल तो देखील अगदी थोडासा फुल टॉस, त्यानंतर चेंज ऑफ पेस करत असताना बीमर हाताळलाय, पुढचा फ्री हिट असेल। वेरिएशंस फार महत्वाचे असतात, वेरिएशंस बहुत जरूरी होते हैं मनीष सर, और कुछ तो अलग करने का था गेंदबाज को, और उसी तलाश में गड़बड़ की इन्होंने यहाँ ट्रैकर ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, कैच के लिए बड़े थे फील्डर, लेकिन उन्होंने सोचा ऐसे भी फ्री हिट है, क्या करेंगे कैच लेकर, तो टिप्पा खाने की राह देखते हैं। टिप्पा खाने के बाद गेंद कलेक्ट की उन्होंने, एक्यूरेट थ्रो, और उसी के साथ कुल टोटल आगे 20 पर, 20 रन ऑफ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। मैं कहूंगा ये अच्छी शुरुआत होगी। आने वाली 16 गेंदें जीत के लिए 31 की दरकार इस मुकाबले में। पिछली 8 गेंदों में 20 रनों की वसूली हो चुकी है। 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेची आवश्यकता आहे।
20 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागत असताना शॉट फाईन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. तो थ्रो केला आणि तो थ्रो केला गेलेला नाहीये. एक 1.3 ओवर का खेल समाप्त, 20 रन 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर में नफीतुली गेंदबाजी अब तक की गई, जरूर नो बॉल आया लेकिन रन का छुए नहीं है. ये बल्लेबाज को हमने जैसे ही बताया उन्होंने उठाकर मारा बाउंड्री लाइन के बाहर. जाइए और अब गेंद को ढूंढ कर लाइए. 6 रन. एक्शन रिप्ले देखिए कैसे उठाकर मारा इस बार. बहुत बढ़िया हिट. 6 रन यहां पर मुकम्मल किए. अगली पेशकश फिर से एक बार. ओहो, फिर से एक बार उठाया और गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. गलती का कोई मौका दिया नहीं इस बार. बेहतरीन कैच. दूसरे विकेट का पतन. छक्के का प्रत्युत्तर दिया दुर्गेश ने. अब कहां सुरेश को टाटा बाय बाय. शेवटचा बॉल. नवीन बॅटर दशरथ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 26 झाल्यात. हो, पुढचा बॉल चेंज ऑफ पेच गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी फ्लाइंग. आपण विकेट किपरला देखील एक चांगला एफर्ट करताना पाहिलं, एक चांगला एफर्ट पाहिलात आणि इथे देखील धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता आवश्यकता 12 बॉल 25 धावेंवरती आलेली आहे. प्रथमेश सर, 12 बॉल 25. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात अल आयन हाय क्वालिटी प्रीमियम परफ्यूम आणि अत्तर देखील तुम्हाला तिकडे मिळेल. खरं तर आमचे अखिल चाचा बुबेरे यांचे सुपुत्र, अगदी आपण पाहिलं तर जोसेफ बुबेरे, सोजेप दादा, अगदी आपण पाहिलं तर नवीन या बिझनेसमध्ये उतरलेल्या आहेत. आणि अखिल चाचांनी खरं तर दुसऱ्या रात्रीमध्ये मी जेव्हा इथे आले होतो तेव्हा जे मला अत्तर दिलं, खरं तर त्यावरून मला ओपनिंगला नक्की तुम्ही बोलवा. कारण इतका टॉप क्वालिटी परफ्यूम आणि अत्तर जर असेल तर कोण का खरेदी करणार नाही. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 12 आणि विजयासाठी 25 की गरज. 25 रनों की अभी भी दरकार होगी इस मुकाबले में आने वाली 12 गेंदों में. मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि पहले 2 ओवर में हाई क्वालिटी क्रिकेट आपने देखा, अच्छी गेंदबाजी भी हुई, अच्छी बल्लेबाजी भी हुई. तो अब यहां से आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 25 रनों की दरकार. मनीष सर, 12 में 26 बन सकते तो 25 क्यों नहीं अगली 12 में? बनतील ते बनतील की नाही बनतील याचं प्रत्युत्तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पण ते बनले तरी देखील मजा, नाही बनले तरी देखील मजा. आणि जर मात्र आणखी एखादी पाहायला मिळाली ना तर मात्र आणखी मजा येणार आहे. 3 झाल्यात. 12-25. पहिला बॉल स्विंग अँड मिस, पण इथे बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर आणि वाईट बॉल येतोय. एक एक धाव अगदी ते हृदयाचा ठोका वाढवणारा एक धाव पाहायला मिळत आहे. 11 बॉल 24 धावे, 12 बॉल 24 धावेची आवश्यकता है. अतिरिक्त रन का यहाँ पर इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड में. कुल टोटल अब आकर पहुंचा है 27 पर. 12 गेंदों में पहले 27 बने, उसमें से एक पावर प्ले का हुआ था. अगली पेशकश लेफ्ट आर्म गेंदबाज और ड्राइव करना चाह रहे थे डीप एक्स्ट्रा कवर रीजन पर. फील्डर वहां पर मौजूद, उठाकर फेंकेंगे तब तक केवल एक सिंगल. इक्का दुक्का सिंगल डबल से काम बनेगा नहीं भाई. अब यहां से 1-2 अच्छे हिट यदि आते तो मैं कहूंगा कि मुकाबला बनेगा बल्लेबाजी करती हुई टीम के लिए, क्योंकि दूसरे राउंड का ये महत्वपूर्ण मुकाबला फिलहाल मैदान के अंदर. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, लेफ्ट आर्म राउंड विकेटने मारा करतात, त्या अँगलचा वापर केला जातोय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर या बॉलवरती अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ निघालाय ते वळण हातावरती, पण बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटरला जे वळण अपेक्षित होतं ते झालं नाहीये. बॉल सरळ जातोय, जो वाईड आला त्यानंतर आपण पाहिलं तर ती आलेली सिंगल आणि आणखी एक आलेला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती वीरेश आहेत आणि अगदी वीरासारखी बॉलिंग करतात. अप्रतिम गोलंदाजी. वीरा नहीं भाई, ये हीरा है इस टीम के, लेकिन इस बार दूर वाइड लाइन की गाइडलाइन पकड़ी नहीं गेंदबाज ने. दिशा से भटके तो पड़ेंगे, फटके कहाँ जाता है, भटके दिशा से देखिए बहुत बाहर गिरने के बाद और बाहर निकल रही थी गेंद. अतिरिक्त रन अब 29 पर टोटल. अब यहाँ पर इक्वेशन बदलता हुआ 13.20 की औसत से 10 गेंदे 22 की जरूरत इस मुकाबले में. 10 बॉल 22 ची आवश्यकता आहे, पण दशरथही काय करतायत, प्रत्येक बॉल चेस करून ऑन रिजनला खेचण्याचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस बॉलला खेचले, बॉलला हवेत पाठवत असताना व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय. कॉर्नर रिजन वरती पकडली आहे कॅच आणि कॅच पकडत असताना दशरथचा खेळ केलाय संपुष्टात. शक्ता असणार आहे. अगदी पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर असं वाटतं बॅटिंग करणारी टीम अगदी लवकर ही धावसंख्या चेस करते की काय, पण गोलंदाजी करणारा वांगणी संघही म्हणतोय आम्ही देखील काही कच्च्या गुरुचे खेळाडू नाहीयेत, आम्ही देखील इथे खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी, लढण्यासाठी आणि सर्वस्वपणाला लावण्यासाठी आलेलो आहेत. पण मजा येणार आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आणखी आपण पाहतो तर 22 धावेची आवश्यकता आहे. 9-22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्या नवीन बॅटरला आता रामदास येत आहेत. रामदासला अगदी चांगली बॅटिंग करण्याची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती किमान सिंगल डबल हे घेणं आता गरजेचं आहे. और 253 छक्के दागे अब तक इस पूरे टूर्नामेंट में. अब आने वाली 9 गेंदें जीत के लिए 22 की जरूरत है. मैंने कहा था पहले 12 में 26 बन सकते तो अगले 12 में 25 क्यों नहीं, तो लेकिन गेंदबाजों ने कहा कि बनना मुश्किल, लेकिन फील्डर कह रहे कि भाई ले लीजिए, आप लूट लीजिए रन. शॉर्ट फाइन लेग पर खराब फील्डिंग, नतीजा मिलेंगे 4 रन. ठोक एमएस. गोरेगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अक्रमजी बब्बेरे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि समस्त ग्रामस्थ गोरेगावकर असतील, आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, क्रीडा रसिक असतील, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये देखील क्रिकेट एन्जॉय केलं जात आहे, सेलिब्रेट केलं जात आहे. कारण फक्त एकच, फ्रेंड चषक गोरेगाव. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्वागत आहे दोघांचंही. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. डेड बॉल मृत चेंडू असणारे 8 बॉल खूप महत्वाचे. या आधीचा आलेला तो चौकार, पाठची हलकीशी एच आणि त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट फाईनचा खेळाडू. थोडीशी चूक झाली पण आता इथून चुका करण्याला जागा नाहीये. 8 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. इथे लपेटलाय, बॉलला डिस्पॅच करून टाकलाय. महत्वाच्या क्षणाला रामदासच्या बॅट मधून आलाय. बॉल जातोय गवस्ती घालणारा, जातोय कसा, तर बॉल अगदी गेलाय झटपट पटापट. आलाय षटकार. यस
कि अपनी गेंद कहाँ जा रही है। ये ऐसे बल्लेबाज है कि जो स्ट्रोक खेलने के बाद सोते हैं और सोकर देखते हैं गेंद कहाँ जा रही है भाई। 6 रन, 7 गेंदे 12 की जरूरत, 7-12। आणि हाई बॉल हवेमध्ये असणार आता झेलची शक्यता आणि कॅच कंप्लीट करण्यात आलाय। महत्वाची विकेट अगदी प्रेक्षकांच्या काळजाच्या आतमध्ये सुरू असलेल्या त्या धग 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 धगीचा अंत होतोय। 6 बॉल 12 धावेची आवश्यकता, कुठेही जाऊ नका, पाहत राहा। ज्यांना पाहायला जागा मिळाली, ज्यांना जागा मिळते ती पकडून ठेवा, कारण आता तर आपल्या नॉकआउट स्पर्धेलाही सुरुवात होते। थोड्याच वेळाने महत्वाचे मॅचेसही पाहायला मिळणार। त्याआधी 6 बॉल 12 ची मॅच, कुणाच्या दिशेला लागणार आहे निर्णय। येस डीजे मुकाबले में दूर रखा था, फोर्स किया है इनफील्ड के ऊपर से ये शॉट। अब डी बैकवर्ड पॉइंट पर फील्डर भाग रहे हैं, थ्रो थोड़ा लेजी है, बैकअप है नहीं और रन मिलेंगे। ओ माय गुडनेस, डायरेक्टेड, काम तमाम, गोटी नेम, इज आउट। सगळं काही या बॉलवरती आपण पाहिलं। खराब बॉल होता, बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनव, बॉलला स्क्वेअर कट केला, करत असताना चांगली फिल्डिंग राहिली, अगदी बाउंड्री रोपच्या समीप आल्यानंतर बॉडीला टर्न केलं, थ्रो केला। त्यानंतर असंही तुम्ही म्हटलं तर थोडीशी लेझी अप्रोच, थोडासा लेझी थ्रो होता, पण त्याला कॅपिटलाइज करत असताना विकेट कीपरनी अगदी डायरेक्ट हिट केला। 3ऱ्या धाव्या घेण्यापासून बचावल्यात। पहिल्या बॉलवरती जर 3 आले असते तर मात्र मॅचचा निर्णय वेगळा लागला असता। 5 बॉल आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी आणखी 10 धाव्यांची आवश्यकता असणार आहे। 5 बॉल 10। हो, हा बॉल चुकीचा हाताळलाय, पुन्हा एकदा पिचिंग पाहावी लागणार आहे, अगदी बाहेरच्या दिशेला पिचिंग। आणखी एक बॉल जो प्रचंड बाहेर पिच झालाय, आणखी एक एक्स्ट्रा, आता इथून एक्स्ट्राचा रोख लावणं, लगाम लावणं गरजेचं आहे। 5 बॉल जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता है। दूर रखा गया, बल्लेबाज से बचने की कोशिश कर रहे हैं अब गेंदबाज भी यहाँ पर, अतिरिक्त रन मिला। अब आने वाली 5 गेंदें 9 की दरकार होगी इस मुकाबले में। एक आध अच्छा हिट, मुकाबले में ट्विस्ट, लेकिन 2 और अच्छी गेंदें अंडर प्रेशर। चिंचोली बॉडी टीम अगली पेशकश ऑन साइड पर लपेटना चाह रहे थे, आड़ा वाला चला है इस बार, डीप लॉन्ग ऑन पर गेंद दूसरे के लिए पलटेंगे, हाँ ना, यस नो वेट, और नहीं यहाँ पर 1 रन से संतुष्ट होना होगा। इससे पिछले गेंद पर जब डायरेक्ट हिट किया था वहां पर विकेट कीपर की प्रशंसा की गई, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग, ऑन स्टंप्स थ्रो आया और उसी के साथ केवल 1 रन। अब यहां से बदलता हुआ ये स्कोर कार्ड, 4 गेंदे 8 रनों की जरूरत इस मुकाबले में। 4 बॉल 8 ची आवश्यकता आहे। धक 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 वाढली आहे आणि ते वाढण्याचं कारण आहे फ्रेंच चषक, त्यामध्ये ही सुरुवात असलेली मॅच। 4 बॉल 8। हो, हा बॉल इथे देखील गोलंदाजांनी कार्य केलंय, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न राहिला,
यष्ट्या उद्ध्वस्त अगदी ज्युसी फुल टॉस ही याला कॅपिटलाइज करण्याची आवश्यकता होती, तसं झालेलं नाहीये. विकेट आणि नसीबी बहादूर काही साथ देते. या बहादूर सारखा लढणाऱ्या लढव्या गोलंदाजाला साथ मिळाली. पहा ऍक्शन रिप्ले, विकेट जात आहे. फॉलिंग स्वीपचा अगदी प्रयत्न केला, फुलटॉस बॉल कसा मिस झालाय. संपूर्ण टीम याच्या प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे. यस डीजे. तगड़े रन बने थे, बल्लेबाज यहाँ पर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन आखिरी ओवर में बॉलिंग मार्क पर गेंदबाज यहाँ पर बात करेंगे. देखिए गणेश आए और यस एमएस डीजे ने भी कहा और गेंदबाज ने भी कहा कि आप देखिए जरा इसमें कितना है दम. दम लगाना होगा, दम दिखाना होगा, अच्छा प्रदर्शन मैदान में करना होगा. फुल टॉस गेंद मिस कर गए. मैं कहूंगा गणेश बाल बाल बचे, लेकिन यदि वो हिट आता तो मुकाबले का स्वरूप कुछ और होता आता. इन सब चीजों को अब थोड़ा सा साइड में रखना होगा. 3 गेंदे 8 की जरूरत. यूं ही नहीं मिलती मंजिल, उसके लिए चलना पड़ता है. आसान नहीं होता जीत से मिलना, उसके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है. अब यहां पर देखिए चिड़िया चुप गई खेत. दुष्काळा 13वां महीना. अब यही कहना होगा, गरीबी में मनीष सर आटा गीला हो चुका है. 2 गेंदे 5 की जरूरत अब इस मुकाबले में. खरा उल्लेख केला. दुष्काळात अगदी 13वा महिना, आधीच धावा त्या कमी आहेत आणि कमी असलेल्या धाव्यांवरती तुम्ही अशी फिल्डिंग तर नाही करू शकत आहेत. जिथे एकच धाव होती तिथे आता तब्बल आपण पाहिला तर धावा मिळाल्यात 3. त्यामुळे धाव फलक येऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. 2 बॉल 5. आधीच कर्ज बाजारी आनं, त्यात उसना शेजारी. अब यही कहना होगा, 2 गेंदे जीत के लिए 5 की जरूरत. 2 मध्ये 5 हवे. दगदग वाढली. हा बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. थांबलाय गोलंदाजही थांबलाय आणि थांबल्यानंतर संधी तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळाली की प्रेक्षकांनी आता थोडेसे खिशातनं हात काढा होऊन जाऊ द्या. थोडीशी थंडी तुमची दूर होणार आहे. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 2 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सरत पाहायला मिळतोय. यॉर्कर उवड बॉल, अप्रतिम चेंडू हाताळला. पहिली धाव कंप्लीट. थोडासा लेझी थ्रो आणि इथे पाहता पाहता 2 झाल्यात. म्हणजे काय 2 झाल्यात. आता ब्लड प्रेशरचे पेशंट आणि हार्ट रेटचे पेशंट आता त्यांना विनंती असेल नका पाहू, कारण अगदी आमच्या सारख्याची हार्ट रेट ती धक 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 सुरू आहे. 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. मॅच ऑन. अक्सर बड़े खिलाड़ी वही बनते हैं जो आखिरी गेंद तक संघर्ष करते, और यह आखिरी गेंद तक संघर्ष अब चल रहा है. चिड़िया को जब आपने पूछा कैसे बनाते हो घोंसला, उसने कहा बार बार भरनी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है, बूंद बूंद से समंदर बनता है. 1 गेंद 3 की जरूरत. 2 आते तो सुपर ओवर, 3 बनते तो चिंचिलीवाड़ी जीतेगी मुकाबला, 1 बनता है तो टीम वांगनी मारेगी बाजी इस मुकाबले में. जोरदार तालियां बजाए भाई. आप तालियां नहीं बजा रहे इसलिए गेंदबाज रुक रहे बार बार. अब ठंड बढ़ चुकी है, लेकिन गर्मा गर्म मुकाबला मैदान के अंदर शुरू है. आखिरी गेंद 3 की जरूरत. यहाँ पर देखिए दिल की धड़कनें तेज हो रहे भाई. दिल का किसी को यहाँ पर देखिए तकलीफ होगी तो मोबाइल बंद कर लीजिए अपना, या फिर आंखें बंद कर लीजिए. हार्ट अटैक की संभावना ज्यादा है. अब आखिरी गेंद 3 की जरूरत. बॉल तैयार गणेश. ओ यहाँ पर वाइड बॉल चलिए यहाँ पर लीजिए. क्या हो गया भाई, वाइड बॉल पर एन आउट की विकेट. यानी अब 1 गेंद 2 की जरूरत. 1 पर होगा सुपर ओवर. व्हाट अ थ्रिल. इसे कहते फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव 2026.
मॅचला. एक बॉल जिंकण्यासाठी 2ची आवश्यकता. प्रेक्षक आणि जिथे जिथे तुम्ही पाहताय ना मॅच, तिथून टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. गोरेगावकरही बघतायत, संपूर्ण बदलापूर महाराष्ट्र बघतोय आणि गोलंदाज पांगतोय. थांबा 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 थांबा, बघत राहा ही मॅच बघत राहा. एक बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. अगदी हात पाय लटपटतायत. आता एवढ्या थंडीमध्ये गोलंदाज बॅटर सगळ्याच्या हातावरती थोडासा घाम आलाय, पण 1 बॉल 2, पुन्हा एकदा एखादी सुपर ओव्हर की मग एका संघाचा विजय. जोरदार टाळ्या इथे सुरू आहेत. 1 बॉल 2, 1 होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 पूर्ण झाल्यात का? हो, 2 धावा पूर्ण झाल्यात. चिंचवाडी संघ हा सामना जिंकतोय. व्हॉट अ थ्रिलिंग मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम खेळ. बहुत ही शानदार मुकाबला. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर होत्याचं नव्हतं, केलं असतं, पण जर तरला बाजूला सारून 3 विकेटनं चिंचोली वाडी संघानं हा सामना जिंकला. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026च्या या दमदार आणि शानदार पर्वाचा. खरं तर हे यश आमच्या उमर 11 गोरेगावचं आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगावचं आहे. हे यश चिंचोली वाडी संघाचं आहे आणि हा विजय क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळाला.